ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट जाऊयात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलतात. मला कृषी दर्जा देण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सक्षम दृष्टिकोनातून जो दर्जा दिला गेला पाहिजे होता तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. हे एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी याला केंद्रबिंदू समजून जे जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे होते किंवा शेतकऱ्यांना आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य हे दोघंही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हेही वारंवार दाखवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला. आपल्याला माहित आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प की जे प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की जे प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते. सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा, परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने जमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेलेली आहे हे आपण सर्वजण जाणता. खरं तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ जलयुक्त शिवार 2 या कामांना जी सुरुवात झाली या जवळजवळ वर्षभरामध्ये 37,000पेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेली. या सरकारचं या 1 वर्षामधलं असणारं योगदान आहे. हे शेवटी या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती, परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतं त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलं आहे असं मला सांगायला आनंद होतो. पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत. वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये